नमस्कार मित्रांनो नमो योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये हे शेतकऱ्यांना दिले जातात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि आता याच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये हे दिले जातात। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की नुकतेच PM किसान योजनेचा 17वा हप्ता हा लाभार्थ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 4था हप्ता आहे तो सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच येणार आहे। शेतकरी मित्रांनो, या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्यासंदर्भात आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा हप्ता नेमका कधी येणार याच्याविषयी। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। अतिशय महत्त्वाचा प्रश्न बच्चूभाऊ कडून उपस्थित केला आणि कृषी विभागाचा मंत्री म्हणून माझ्यावर विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल मी आभार मानतो। आता नेमकं यांच्या मतदारसंघातल्या ज्या अमरावतीमधल्या 192 नाही 82 शेतकऱ्यांचा हा विषय, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरला गेलेला आहे त्या शहापूर नावाचे गाव आहे। आता शहापूर नावाच्या गावामध्ये शहापूर नावाचं त्या गावामधल्या ह्या 82 शेतकऱ्यांचं नाव आहे। आता पोर्टलवर PM किसानच्या पोर्टलवरती याची नोंद झाल्यावर त्याचा कोड JK झाला। तिथेही एक शहापूर नावाचं गाव आहे जम्मूला, त्यामुळं ही दुरुस्ती करण्याचा संदर्भातला प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे आपण 3 महिन्यापूर्वीच पाठवलेला आहे। तोही प्रस्ताव 2 वर्षापूर्वी आपण पाठवला, पण वारंवार पाठवल्याचं माझ्या दृष्टीने शेवटचं स्मरण जे मला आहे ते या ठिकाणी मागच्या 3 महिन्यापूर्वी लोकसभेच्या अगोदर आपण एकदा पाठवला। त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचा कोड होतो आणि तिथल्या CS सेंटरवरून त्यांना PM किसान सन्मानचा लाभ मिळतो का? तो मिळतो। अडचण फक्त हीच आहे की जम्मू काश्मीरच्या CSC सेंटर मधून मिळतो। एक मिनिट यामध्ये माझी माहिती अशी की त्यांना लाभ मिळतो, पण आपण जे बोललात ते खरं समजून लाभ मिळत नाही असं समजून या ठिकाणी मी पुन्हा एकदा तपशीलवार याची चौकशी करून या लोकांचं तिथला कोड चेंज करून अमरावती मधला दर्यापूर तालुक्यातला शहापूरचा कोड देण्याच्या बाबतीमध्ये लवकर तात्काळ कारवाई केली जाईल। मुद्दा हा आहे की आपण म्हणताय की वारंवार अधिकारी काय करताय, स्वाभाविक आहे की कर्मचारी अधिकाऱ्यावरती बच्चूभाऊ आपण ज्या पद्धतीने बोलताय आपला पहिल्यापासूनच त्या बोलण्याचा भाव राहिलेला आहे, त्याच्यात बदल होत नाही। पण अधिकाऱ्यांनी केलं, कर्मचाऱ्यांनी कष्ट केलं म्हणूनच 1 वर्षात 20,50,000 लाभार्थी या राज्यातले वाढले। हे सुद्धा आपण आजपर्यंत असं घडलं नाही इतिहासात। 20,50,000 शेतकरी हे कुणी केलं? हे तुम्ही आम्ही नाही केलं, तुम्ही आम्ही फॉलोअपला होतो, पण खाली काम करणारा कर्मचारी होता। मग तो कृषी सहाय्यक असेल किंवा डाटा एंट्री ऑपरेटर असेल गावातला किंवा CSC सेंटरवरला असेल किंवा स्वतः शेतकरी, जे पोर्टल एवढं स्वाभाविक सोपं केलं PM किसान सेंटर पोर्टल, त्या पोर्टलच्या आधारावरती ही संख्या वाढलेली आहे। त्यामुळे संख्या कमी झालेली नाही, संख्या वाढतच आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की एकूण पात्र लाभार्थी या राज्यातले जे आहेत त्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजना आणि नमो किसान सन्मान योजनेचे 12,000 रुपये येणाऱ्या हप्त्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील, हा विश्वास मी या निमित्ताने देतो।